नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अमेरिकेतले विख्यात उद्योगपती, वैचारिक चिकित्सक निर्मल मुळे आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. संगमेश्वरसारख्या एका छोट्याशा गावातून आपण अमेरिकेला गेलात. तिथे एका छोट्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करता करता आपली स्वतःची नॉस्ट्रम फार्मास्युटिकल्स ही कंपनी आपण स्थापन केलीत. त्यानंतर नॉस्ट्रम एनर्जी ही कंपनी स्थापन केली. आपण कधी आम्हाला हिलरी क्लिंटनबरोबर दिसता, कधी बराक ओबामांबरोबर दिसता, कधी जो बायडनबरोबर दिसता. तर हा जो प्रवास आहे आपला, तो कसा झाला ते जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. हा प्रवास काही प्लॅन्ड नसतो. तो एक प्रवाह असतो आणि तो जसा वाहत जाईल तसा आपण वाहत जातो. संगमेश्वरून मुंबईत आलो कॉलेजसाठी. त्यावेळी जेमतेम इंग्लिश येत होतं आणि त्याच्यानंतर अमेरिकेत जायचं होतं का ते शास्त्रज्ञ बनण्यासाठी. कारण माझे एक मामा होते, ते कॅनडाला होते आणि त्यांचं कौतुक बघून तिथे गेल्यानंतर तुमच्या गुणांचं चीज होतं हे कळलं. अर्थात मुंबईतलं कॉलेज संपल्यानंतर तिथल्या काही एक्झाम्स असतात त्या दिल्यानंतर ॲडमिशन मिळाली. त्याच्यानंतर विसाला जायला लागलं. आता विसाला जाताना सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर असा होता की इंग्लिशमध्ये एक वाक्य संपूर्णपणे बोलता येईल की नाही व्यवस्थित. तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा 3 वेळा माझा विसा रिजेक्ट झाला. चौथ्या वेळी मात्र मिळाला तो आणि मग अमेरिकेत गेलो. तिथे अर्थात पहिले 6 महिने ते काय बोलतात ते कळतच नव्हतं. त्यांचा ॲक्सेंट हळूहळू कळायला लागला. त्यात आपलं इंग्लिश सुधारणं हे आलंच. आता इंग्लिश भाषा चांगली येत नसल्यामुळं, तिथल्या परीक्षेत मार्क कमी मिळाल्यामुळं फायनान्शियल एड काही मिळाली नाही. त्यामुळं नोकऱ्या करायला लागल्या आणि हळूहळू ते जाऊन मग शिक्षण पुरं केलं. शिक्षणातली काही वर्षी युनिव्हर्सिटीकडनं थोडीफार मदतही मिळाली आणि त्यातही बरेच प्रसंग झाले, पण कसंही करून ती PhD मिळाली. आणि मग सगळ्यांप्रमाणे नोकरी केली, कारण ग्रीन कार्ड मिळवायचं होतं. 4 वर्ष वाट बघितल्यानंतर आणि काय पान हलत नव्हतं व्यवस्थित, म्हणून आउटस्टँडिंग सायंटिस्ट या कॅटेगरीत थेट ग्रीन कार्डसाठी मी अप्लाय केलं आणि 6 आठवड्यात मला ग्रीन कार्ड मिळालं. आणि त्यानंतर होती ती नोकरी सोडली. आणि त्यावेळी एक गमतीदार गोष्ट झाली की बाथरूममध्ये एक लीक झालं होतं आणि ते दुरुस्त करण्यासाठी माणूस लायसन्स लागतो. तो एक 10 मिनटासाठी येऊन ते सरळ करून गेला. ते मलाही करता आलं असतं आणि त्यांनी $85 घेतले. तर मी विचार केला, मी एवढा दिवस रात्र राबतो आणि माझ्या खिशात ते पडतं, ते जेमतेम $20 तासाला पडतात. आणि जी बाई माझं अपार्टमेंट साफ करते ती माझ्याकडनं कॅश घेऊन जाते एका तासाचे $30. म्हटलं यात काहीतरी चूक आहे. आणि म्हणून अर्थात ज्या क्षेत्रात माझी PhD होती त्याच क्षेत्रात काम होतं आणि त्याच क्षेत्रात नवीन प्रॉडक्ट्स बनवून ते पहिल्यांदा कंपनीला लायसन्स करणं हा एक विचार होता आणि त्याच्यासाठी रिसर्च करायला लागायचं. तर ते कुठे करायचं? तर विकेंड्सला माझी जी रिसर्च लॅब होती टेम्पल युनिव्हर्सिटीतली, तिथे जाऊन काही काम करता येईल का हे बघत होतो. पण प्रत्येक वेळी तिथे जाऊन काय ना काहीतरी त्रुटी असायची. कधी चावी विसरलो, कधी काही केमिकल्स विसरलो. म्हटलं हे काही जमणार नाही, हे पार्ट टाईम काही होणं शक्य नाही.
तर त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी भारतात होऊ शकत नाही, ती म्हणजे मला क्रेडिट कार्ड्स मिळू शकत होती. आणि इथे अनसिक्युअर्ड क्रेडिट जे तिथे म्हणतो आपण, ते भारतात अशक्यच आहे. आणि त्याचा थोडासा अभ्यास केला की तुम्हाला एक क्रेडिट कार्ड मिळालं की दुसरं क्रेडिट कार्ड घेण्यासाठी त्रास होऊ शकतो, कारण तुम्हाला ऑलरेडी दुसऱ्या कंपनी तुम्हाला क्रेडिट दिलेलं असतं. माझ्याकडे 1-2 क्रेडिट कार्ड्स होती त्यावेळी, तर मी एकाच वेळी 10 क्रेडिट कार्ड्सना अप्लाय केलं. अशी करून एक जमून 15 क्रेडिट कार्ड जमली होती. आणि त्यांच्याकडनं ऑफर्स येत होत्या फॉर 12 मंथ्स 1%, 3%, 4%, असं करून 15 क्रेडिट कार्ड्सवर मी कदाचित 16-17 असतील, $1.5 लाख कर्ज घेतलं आणि कंपनी सुरू केली. अर्थात नोकरी सुटलेलीच होती. आणि इथे माझा एक मित्र, आता तुम्हाला सगळ्यांना कंपनी माहिती असेल, कॅमलिन म्हणून, तर तो मित्र नुकताच इकडे आलेला होता आणि तो त्यांची फार्मा कंपनी बघत होता. तर म्हटलं, अरे तुझी लॅब आहे, लहानशीच होती त्यावेळी, म्हटलं माझे प्रॉडक्ट्स मी बनवीन, तुझंही बनवून देईन. असं करून त्या कामाला सुरुवात झाली आणि पहिल्या 4 महिन्यात मी पहिलं पॅटंट फाईल केलं. आणि त्यानंतर तो प्रॉडक्ट घेऊन मी एका कंपनीशी करार केला. आणि तोही एक अनुभव होता. त्याच्यानंतर ती कंपनी फायनान्शियल ट्रबलमध्ये गेली आणि त्या जवळजवळ मी डबघाईला आलो, कारण त्यांनी माझी बिल्स देणं थांबवलं. अर्थात त्यात काही कायदेही समजले, काही बिझनेसच्या टॅक्टिक्सही समजल्या. आणि त्यावेळी बरंच शिकायला मिळालं की म्हणजे स्वतःचा धंदा चालू करणं हे किती कठीण आहे, कारण दर महिन्याला काही पगार येत नसतो आणि सगळी बिलं स्वतः द्यायला लागतात. पण इथे मला एक प्रश्न विचारावा वाटतो की भारतामध्ये व्यवसाय सुरू करणं आणि अमेरिकेत व्यवसाय सुरू करणं यामध्ये काय फरक आहे? तिथे किती सोपं आहे किंवा अवघड आहे? जमीन आसमानाचा फरक आहे. एक तर तिथे बऱ्याच प्रकारची बिझनेस डील्स होऊ शकतात. आता कॅपिटल अवेलेबल म्हणजे आता मला सांगा, भारतात तुम्हाला 15 क्रेडिट कार्ड्स आणि $1.5 लाख त्या काळी क्रेडिट तुम्हाला मिळू शकतं का? नाही मिळू शकत. ही साधी सुरुवात आहे. हे कुठलं वर्ष होतं? 96-97 म्हणजे अर्थात आता $1.5 लाख म्हणजे $3-4 लाख होऊ शकतात त्याचे इन्फ्लेशन पकडलं तर. आणि दुसरी गोष्ट की पॅटंट्स फाईल करणं, पॅटंट्स मिळवणं, ते मी स्वतः लिहून सुद्धा फाईल करू शकतो. इथे पॅटंट्स मिळणं कठीण होतं आणि जरी मिळालं तरी मला वाटतं काहीतरी फक्त प्रोसेस पॅटर्न्स वगैरे देतात, प्रॉडक्ट पॅटर्न्स देत नाहीत, असा काही प्रकार होता. आता थोडं काही बदललं असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमची काही नवीन आयडिया असेल तर ती पुढे नेण्यासाठी बरेच लोक तयार असतात, कारण त्यांना माहिती असतं की आपण हे मार्केटमध्ये नेलं तर आपल्याला त्यातनं काही फायदा होऊ शकतो. तोही प्रकार भारतात कमी आहे. तुम्हाला वैचारिक फरक काय जाणवतो भारतातली मेंटॅलिटी व्यवसाय करण्याची आणि तिथली? भारतात व्यवसाय करणं कठीण आहे. इथे गव्हर्मेंटचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आणि त्याच्यानंतर बरंच करप्शन वगैरे हा सगळा प्रकार
झेलावा लागतो, लायसेन्सेस लागतात प्रत्येक ठिकाणी. आणि व्यवसाय करून पैसा कमावण्यासाठी म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कमावावं लागतं आणि त्याच्यातनं ते कॅपिटल तयार होतं आणि ते पुन्हा तुम्हाला रिइन्व्हेस्ट करायला लागतं. तर इथे पॅटंट हा प्रकार नसल्यामुळं तुम्ही एखादा चांगला प्रॉडक्ट जरी मार्केटमध्ये आणला तरी ती टेक्नॉलॉजी चोरली जाते किंवा तुमची कॉम्पिटिशन सुरू होते. त्यामुळं तुम्ही जास्त प्रॉफिट कमवू शकत नाही आणि त्याच्यामुळं धंदा चालवणं फार कठीण जातं किंवा वाढवणंही कठीण जातं. अमेरिकेत त्याला फार जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत आणि साधी उदाहरण द्यायचं झालं तर एकदा एका कंपनीशी माझी बोलणी झाली होती आणि त्यांना सांगितलं माझ्याकडे हे प्रॉडक्ट्स आहेत आणि मला $4 लाख अपफ्रंट पेमेंट पाहिजे. तर त्याचा CEO हसायला लागला. तोही भारतीयच होता. तर म्हणाला की अरे $4 लाख अपफ्रंट पेमेंट, मला तुझा सगळा प्रॉडक्ट भारतातलं डेव्हलप करून मिळेल तेवढ्या पैशात. म्हटलं तसं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन करून घ्या. त्यावेळी तो मला म्हणाला की तू म्हणतोयस तर बरोबर आहे, मी अशी बरीच डील्स करून भरपूर पैसे घालवलेत त्याच्यातलं. तर हा जो विचार आहे की अंडरस्टँडिंग व्हॅल्यू ऑफ समथिंग, नॉट प्राइस ऑफ समथिंग, की या किमतीला हे आहे, ही प्राइस झाली. व्हॅल्यू म्हणजे की व्हॉट एम आय गेटिंग फॉर दॅट मनी अँड कॅन आय मेक मोर मनी आफ्टर आय पे यू दॅट मनी. इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतोय की तुम्ही चर्चेमध्ये होतात ते तुम्ही औषधाची किंमत ही 400% वाढवली होती. हो. काय होतं? काय झालं की FDAचे रूल्स बदलले आणि ॲक्च्युली एक भारतीय कंपनी सन फार्मास्युटिकल्स, विच इज आय बिलीव्ह द लार्जेस्ट फार्मास्युटिकल कंपनी हिअर, त्यांचा एक प्लांट मी विकत घेतला आणि तो लॉस मेकिंग होता आणि तिथल्या ठराविक लोकांना मी काढायचं नाही असा करार केलेला होता. म्हणजे बहुतांशी शाब्दिक होता पण करार होता. आता मला सांगा की तिथले प्रॉडक्ट्स विकून त्याचा जर खर्च भागत नसेल असा धंदा किती दिवस चालेल. आता त्यातला जो एक प्रॉडक्ट होता तो FDAच्या नवीन नियमाप्रमाणे आम्ही विकू शकत नव्हतो. तर आम्ही FDAला विचारलं, बाबा तुमचे रूल्स ह्याला लागू नाही आहेत, हा जुना प्रॉडक्ट आहे, तो सेफ आहे. FDAनं साफ नकार दिला. आता त्यात फॉर्म्युलेशन मध्ये बदल करून नवीन प्रॉडक्ट लॉन्च करावा लागला. त्याच्यासाठी जो खर्च आहे तो तरी मला काढला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे 70-80 लोक आहेत, त्यांचा पगार जाणार कुठनं. आणि आम्ही जेनेरिक प्रॉडक्ट विकतो, ब्रँडेड प्रॉडक्ट नव्हे. तर जरी ब्रँड मार्केटमध्ये नसला तरी ब्रँडची जी प्राईस आहे त्याला डिस्काउंट देऊन तो प्रॉडक्ट विकला जातो. ब्रँडपेक्षा जास्त किमतीत आम्ही देऊ शकत नाही कारण त्याची रिएम्बर्समेंट मिळत नाही. त्यामुळे कुठच्याही परिस्थितीत मी किंमत मला पाहिजे तेवढी वाढवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की पैसा फक्त मलाच कमवायचा नसतो, माझे कस्टमर्स आहेत त्यांचाही फायदा असतो त्याच्यात. त्यावेळी ज्यावेळी लिस्ट प्राईसची आम्ही लिहितो त्यावेळी ती जास्तीत जास्त लिस्ट करतो. त्यामुळं म्हणजे आमचे फार्मसीज आणि आमचे जे कस्टमर्स असतात त्यांनाही पैसा आणि त्या लिस्ट प्राईसकडनं आणखी डिस्काउंट देऊन तो प्रॉडक्ट मी माझ्या कस्टमरला विकतो. त्यामुळे जरी ते 400% किंमत वाढली असली तरी मला 400% मिळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट आहे, एक चूक झाली म्हणजे फायनान्शियल टाइम्सच्या माणसाने मला फोन केला आणि मी कधीही रिपोर्टरशी न बोललेला मी त्याला सांगितलं, अरे बाबा इथे यात काही स्टोरी नाही आहे,
अशा बऱ्याच प्रॉडक्ट्सची किंमत वाढवली जाते आणि जर मी नाही प्रॉफिट केला नाही तर माझी कंपनी बंद पडेल. आणि म्हटलं यात माझी चूक नाही, तुम्ही FDA ला विचारा. आणि मी FDA वर प्रचंड टीका केली. अर्थात सगळ्या टीव्हीवर न्यूजपेपर्समध्ये माझा फोटो वगैरे छापला गेला आणि फॉर अ शॉर्ट व्हाईल आय वॉज द थर्ड मोस्ट हेटेड मॅन इन अमेरिका. डोनाल्ड ट्रम्प 1, श्रॅली 2nd and निर्मल मुळे 3rd. आणि त्यावेळी माझी माणसं की ॲज वेल ॲज माझे लॉयर्स म्हणाले अहो हे आणि त्याच्यानंतर सेनेटर्सनी पत्र लिहिली की तुम्ही हे काय केलं वगैरे वगैरे वगैरे. अर्थात त्याचं मी खरमरीत उत्तर दिलं. आणि कमिशनर FDA कमिशनर स्टार्टेड ट्विटिंग, त्याचंही खरमरीत उत्तर दिलं मी. कारण की इट इज फ्री एंटरप्राइज. मी काही बेकायदा किंमत वाढवलेली नव्हे. माझ्या नशिबान CNBCचा फोन आला, CNN वगैरे सगळ्यांचे येत होते. तर ते म्हणे तुम्ही इंटरव्ह्यूला याल का. म्हटलं मी यायला तयार आहे, पण मला तुम्ही क्रुसिफाय करणार असेल तर मी येणार नाही. कारण ह्या गोष्टी आहेत, ह्या फॅक्ट्स आहेत, त्या तुम्ही आधी बघा. आणि CNBC they did a very good job. And then when the reporter came on television, she said there are 400 or 200 other drugs, I don't know the exact number, but it was very large. They have raised prices and my price increase was not even in top 10. Oh. And secondly, it is still being discounted to the branded product, which was substantially higher. And then there were other reports that came out, and they said that the entire price increase, किंमत वाढवणं, that was misunderstood. आणि यातली वाईट गोष्ट अशी आहे की सर्वसामान्यांना किंवा पॉलिटिशियन्सना सुद्धा ड्रगच्या किमती का वाढतायत आणि त्या कशा ठरवल्या जातात याची काडीचीही माहिती नाही. आणि फक्त त्या धंदेवाईकांना धरायचं आणि त्यांना चोपायचं. अर्थात शेवटी ती अमेरिका आहे, त्यामुळे मला उत्तर देण्याची आणि प्रतिकार करण्याची सुद्धा संधी मिळाली. भारतात असतो तर कदाचित मला मारलं सुद्धा असतं लोकांनी. हा फरक आहे. आणि अर्थात त्यातनं हेही समजलं की न्यूज मीडिया, आता ट्रम्प वॉज फेमस फॉर सेइंग फेक मीडिया, अर्थात त्यालाही शिव्या घातल्या लोकांनी. पण काही डेकेड्स अगो मार्क ट्वेन, त्याचा कोट आहे की इफ आय डोंट रीड द न्यूज आय एम अनइन्फॉर्म्ड, इफ आय रीड द न्यूज आय एम मिसइन्फॉर्म्ड. दुसऱ्या चॅनलकडनंही फोन आला की म्हणे तुम्ही अपियर व्हाल का आमच्या शोवर. म्हटलं मला काही पत्र लिहायचे, 1-2 आठवड्यांनी येईन मी. नाही म्हणे तोपर्यंत स्टोरी जिवंत नसेल. म्हटलं high drug prices is a national issue. It is being talked about in every election. What is 2 weeks? आणि या साध्या गोष्टी आहेत. तर आता कित्येक वर्ष मी पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे मी कधी इलेक्शनला उभा वगैरे राहणार नाही आहे, पण पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू का तर हे समजवण्याची गरज आहे की तुम्हाला खरोखर जर ड्रग प्राइसेस कंट्रोल करायचे असतील तर काय करावं लागेल. व्हाईट हाऊस मध्ये जाऊ शकता आपण, म्हणजे राष्ट्राध्यक्ष. बऱ्याच वेळा गेलोय. राष्ट्राध्यक्ष हो, नाही राष्ट्राध्यक्ष नाही, माझा मुलगा जाऊ शकतो, कारण तो तिथे जन्माला आलेला आहे. म्हणजे
मला जायला आवडेल की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण सध्याच्या परिस्थितीत इलेक्शन लढणं आणि अमेरिकन प्रेसिडेंट होण्यासाठी जे काय करायला लागतं ते करण्यात मला काही फायदा दिसत नाही, किंवा माझ्या स्वतःच्या दृष्टीने. आता काही लोकांना ते आता आवडतं. हा विषयच निघालाय तर तिथले सिनेटर्स, ते राजकीय नेते आणि इथले राजकीय नेते यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? अगेन, जमीन अस्मानाचा फरक आहे. तिथे फक्त 2 पार्टीज, मेजर 2 पार्टीज, बऱ्याच पार्टीज आहेत पण 2 आहेत, आणि त्यांचे विचार वेगळे आहेत कम्प्लिटली. त्यामुळे मी दोन्ही पार्टीच्या सेनेटर्स वगैरे किंवा प्रेसिडेंट नाही मी भेटलेला आहे, बोललेला आहे, पण ती डिस्कशन्स वैचारिक पातळीवर होतात. ज्यावेळी डिसएग्रीमेंट जरी असली तरी सुद्धा ती वैचारिक पातळीवर असते, आणि समोरच्या पॉलिटिशियन, समोरचा जो म्हणजे जो कोणी डिस्कस करत असेल तर त्यांची जी मतं असतात त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असतो. भारतात हा प्रकार नाही, आणि थोडाफार मी प्रयत्न जो केला आहे भारतातल्या पॉलिटिशियन्सना भेटून त्यांच्याशी काही विचारांची देवाणघेवाण करण्याचे, काही नाही, फक्त पॉलिटिक्स. आपण मगाशी म्हणालात की एखादे पॉलिसी डिसिजन्स असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ती संधी तुम्हाला तिथे मिळते, तर त्याविषयी जरा सांगा. 9/11 नंतर अफगाणिस्तानमध्ये जाण्याच्या ऐवजी जॉर्ज बुश इराकमध्ये गेला, आणि त्यावेळी डोळे उघडले आणि म्हटलं बाबा या विरुद्ध आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यावेळी हावर्ड डीननी कॅन्डिडेसी अनाऊन्स केली होती, आणि मी माझा लॉयर कार्ल ॲशर त्याला सांगितलं, म्हटलं अरे मला ह्याला भेटायचं आहे, आणि त्यांनी भेट घडवून आणली. अर्थात त्यावेळी त्याला नॉमिनेशन मिळालं नाही, आणि जॉन केरीला मिळालं, आणि जॉन केरी जिंकला नाही. पण त्यावेळी मी जे कॉन्ट्रीब्युशन्स दिले, आणि हावर्ड डीन पार्टीचा चेअरमन झाला त्यानंतर, तर त्या ओळखीमुळं आणि आमचे विचार त्यावेळी पटत होते काही गोष्टीत, तर हावर्ड डीनकडनं मला फोन येत असत, अरे या मीटिंगला ये, त्या मीटिंगला ये, अमुक अमुक कॅन्डिडेट आहे, तू त्याला भेट. असं करून ओळखी व्हायला लागल्या, आणि बडबड करायची तुम्हाला सवयच आहे. आणि त्यानंतर हिलरी आणि ओबामा यांनी कॅन्डिडेसी अनाऊन्स केली, आणि ऑफकोर्स ओबामा वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह अँड फॉरवर्ड लुकिंग. त्यामुळं त्या काळात माझी आणि ओबामाची भेट नाही झाली, पण चेअरमन डीन बरोबर माझं कम्युनिकेशन चालूच होतं की नवीन ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल. उदाहरण म्हणून द्यायचं तर ओबामा जिंकला ऑफकोर्स, आणि त्यावेळी द इकॉनॉमी वॉज इन ट्रबल, बँकिंग वॉज इन ट्रबल, अँड द फर्स्ट मीटिंग विथ ओबामा, पहिली भेट ही नवीन चेअरमन टिम केन त्यांनी घडवून आणली. तर आम्ही भेटलो त्यावेळी मी त्यांना सांगितलं की अहो बँका सुइसायडल नाही आहेत, आत्महत्या करायला नव्हे, त्यांच्यात झाल्या असतील चुका कॅल्क्युलेशन्समध्ये, पण तुम्ही जर त्यांचं कर्ज देणं थांबवलं तर इकॉनॉमिक रिकव्हरीला फार त्रास होईल, आणि त्याच्यासाठी काही बिल्स होती. अर्थात या बाबतीत मी बऱ्याच सेनेटरशी वगैरे बोललो, आणि हा थोडा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण एक उदाहरण म्हणून सांगायचं तर आपण ग्रीन एनर्जी म्हणतो,
आणि क्लायमेट चेंज या बाबतीत जो पुश होता की सगळं इलेक्ट्रिक करा, हे करा, ते करा, त्या बाबतीत मी बरंच बोललो. आणि ओबामा जो पूर्ण ग्रीन वगैरे होता तो ऑल ऑफ दी अबव स्ट्रॅटेजीपर्यंत पोचला. कारण त्याच्या काही गोष्टीत सोलेंड्रा किंवा ABC 1, 2, 3 ह्या कंपन्या फेल झाल्या. ते मी म्हटलं की बाबा हे यात काहीतरी इश्यूज आहेत. पण तिथे राष्ट्राध्यक्ष मला स्वतः भेटतो आणि माझं ऐकून घेतो, हे जे तिथे घडतं. आता मी इंग्लिश न येणारा 20व्या वर्षी मराठी मुलगा तिथे जातो आणि पार्टीचा चेअरमन त्याला घेऊन म्हणजे तू जर राष्ट्राध्यक्षाशी बोल का, तर आता देशाला प्रॉब्लेम आहे. हे भारतात घडणं अशक्यच आहे. इथे तुम्ही साध्या आमदाराला भेटायला बघा, तुम्हाला किती खेपा घालायला लागतील. भारतामध्ये खूप भ्रष्टाचार होतो असं म्हटलं जातं. राजकारण्यांमध्ये किंवा इतर सर्वच क्षेत्रामध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे. अमेरिकेमध्ये काय स्थिती आहे? सगळ्यांचं असं मत आहे की अमेरिकेत भ्रष्टाचार वरच्या लेव्हलला चालतो, सामान्य माणसाला त्याचा भास जाणवत नाही. मी तर म्हणतो आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे म्हणतो की भ्रष्टाचार अमेरिकेत वरच्या लेव्हलला सुद्धा नाही. आता तुम्हाला कायदे आहेत आणि एखाद्या कायदेशीर कायद्याच्या अधिकाऱ्यान एक त्याला जे सुभा दिलेली आहे किंवा आपण डिस्क्रेशन म्हणतो दिलेली आहे, त्या डिस्क्रेशनमध्ये तो वागला की एखादा होता मला हा माणूस आवडतो आणि हा मला माणूस आवडत नाही, तर हा भ्रष्टाचार नव्हे. किंवा काही पॉलिसीजसाठी लोक कॉन्ट्रीब्युशन्स देतात पॉलिटिशियन्सला, पण ते सगळं ओपन आहे आणि तिथे फक्त 2 पार्टीज आहेत. कुठल्याही माणसाला पैसे देऊन त्याच्याकडनं काम करून घ्या असं होत नाही. अर्थात तिथे काही लोक पैसे घेतात, पण जर ते सापडले तर त्यांची हायगय होत नाही. आणि दुसरी गोष्ट की माझ्यासारखा माणूस सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांशी भांडू शकतो. आता US FDA आहे, त्यांनी 450 मिलियनचा दंड ठोठावला रॅनबॅक्सीला आणि त्याला सगळे घाबरून त्यांच्या विरुद्ध मी उभा राहून त्यांच्यावर टीका करून मी अजूनही धंद्यात जिवंत आहे. अर्थात तिथे भ्रष्टाचार असता तर हे शक्यच नव्हतं. गुन्हेगारी आहे, पण जर गुन्हा सापडला तर तिथे त्यांची हायगय होत नाही. म्हणून मी म्हणतो अमेरिकेत भ्रष्टाचार नाही, गुन्हेगारी आहे, पण जिथे माणसं आहेत तिथे ते होतच. भारतात तुम्ही सरळ मार्गाने जरी जात असलात तरी तुम्ही पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही आणि ते अडवतात, त्यांना माहिती असतं. तर हा प्रचंड फरक आहे. अर्थात बरेचसे भारतीय म्हणतात अरे आहे करप्शन आहे अमेरिकेत. मी प्रत्येकाला विचारतो अहो दाखवून द्या मला, असं दाखवून द्या की तुम्ही पैसे टाका आणि काम करून घ्या. असं कधी झालंय? आणि ते बाहेर आलं आणि त्याच्यावर पांघरून घातलं गेलं. असं नाही होत. राजकारणाकडून आपण पुन्हा एकदा तुमच्या व्यवसायाकडे येऊया. तुमची फार्मास्युटिकल कंपनी तर आहेच, पण तुम्ही एनर्जी क्षेत्राकडे वळलात, तर हे कसं काय घडलं? ती एक गमतीशीर घटना आहे. अमेरिकेत पोचल्यानंतर $3 आणि 33 सेंट मिनिमम वेज, त्या एका नोकरीत मला $4 मिळाले. आता खर्च भागवायचा म्हणजे मला कितीतरी तास काम करायला लागणार आणि ते एकाच नोकरीत मिळू शकत नव्हतं. हे करण्यासाठी
मला आता गाडीची गरज होती. तर माझ्या त्या एका नोकरीच्या बॉसनं मला सांगितलं, तुला गाडी हवी आहे ना? माझी गाडी आहे ती जंक यार्डला जाणार आहे, $100 देत आहे, तू मला $100 दे, तू ती गाडी घे. म्हटलं त्या गाडीबद्दल तुम्ही मला काय सांगू शकता? तो म्हणाला चालते. म्हटलं ठीक आहे, मला चालणारीच गाडी हवी आहे. तर त्याला $100 दिले, ती गाडी घेतली. त्यातलं ऑइल लीक होत होतं आणि मला एका गॅलनला 10 मैल म्हणजे किलोमीटरमध्ये बोललो तर लिटरला काहीतरी 4 किलोमीटर वगैरे असं ॲव्हरेज मिळत होतं. माझा विषय फार्मास्युटिकल असला तरी इट वॉज ऑल मोस्टली थर्मोडायनॅमिक्स. तर तिथे विचार केला की बाबा एवढी एनर्जी जाते कुठे? आणि मग ती इंटरनल कंबशन इंजिन त्याची जी सायकल त्याच्यावर विचार सुरू केला. आता साल 87-88 आणि त्याच्यावर विचार बरीच वर्ष चालू होता. 2006 मध्ये कित्येक वर्ष, जवळजवळ 30 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर म्हणा, आणि त्यावेळी माझी बायको अर्चना जोगळेकर, तिचा एक नातेवाईक IITत कामाला होता. त्यांनी सांगितलं आमच्याकडे डॉक्टर साने आहेत, त्यांनी काहीतरी डिव्हाइस, मेडिकल डिव्हाइस बनवला आहे, तू त्यांना भेटशील का? म्हटलं अरे. तर ते भेटायला आले आणि म्हटलं ठीक आहे, यातले सगळे एक्सपर्ट्स माझ्या ओळखीचे आहेत, तर तुम्ही ह्याच्यात कसं काय पडलात? नाही म्हणे, आय वॉज दी हेड ऑफ द डिपार्टमेंट IIT पवई एरोस्पेस. म्हटलं अरे वा. म्हटलं ते जाऊ दे, हे माझे एक डोक्यात ती इंजिनची आयडिया आहे. आणि मी त्यांना ती दाखवली, तिथले इक्वेशन्स वगैरे. म्हटलं हे चालेल का? ते म्हटलं वा, छान आयडिया आहे, हो चालेल. नाही म्हटलं ठीक आहे, तुम्ही सिद्ध करायला मला मदत कराल का? असं करून त्याची सुरुवात झाली. अर्थात फिजिक्स किंवा सायन्स, फार्मास्युटिकलला काही वेगळं नाही, इंजिनला काही वेगळं नाही, फक्त ॲप्लिकेशन मला त्यातलं काही इंजिनिअरिंग पार्ट येत नसला तरी थर्मोडायनॅमिक्स कळत होतं आणि आता इंजिनियर भेटलाच होता. असं करून मग अमेरिकेत गेल्यानंतर आणखीन एक तरुण इंजिनियर इंटरनेट शोधता शोधता सापडला आणि त्याला फोन केला. म्हटलं अरे माझ्याकडे चांगला प्रोजेक्ट आहे, येशील का? तो हॉलिवूडमध्ये स्पेशल इफेक्ट करत होता. तर म्हटलं हे माझं नाव आहे, नाव गुगल कर म्हणजे तुला समजेल मी कोण आहे, आणि ही कॉन्फिडेन्शियलिटी एग्रीमेंट आहे, सही कर, तू भेटायला ये. असं करून तो म्हणाला हो चांगली आयडिया, मी करीन. त्याला मागे वेअर हाऊसमध्ये 2-3 बेंचेस टाकून म्हटलं सुरू करा. असं करून ती कंपनी सुरू झाली. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पैसा कमवायचा आहे किंवा काहीतरी धंदा सुरू करायचा आहे, या विचारात मी कधीच काही केलं नाही. काही आयडियाज असतात, तर मला हे करायचं आहे, मला यात रस आहे, मला आवडतं आहे आणि यात काहीतरी मी चांगलं करू शकतो. आणि पैसा हा आउटकम होतो त्याच्यातला. आणि असं करत करत इथपर्यंत पोचलोय आता. मला वाटतं 1 डझनभर पेटंट्स आपल्या नावावर आहेत. काही डझन. काही डझन. बऱ्याच क्षेत्रातली, हां. फार्मा ॲज वेल एज एनर्जी. अच्छा. पहिली जी कंपनी आहे ती टाईम रिलीज प्रॉडक्ट्स बनवते, जेनेरिक प्रॉडक्ट्स बनवते. दुसरी कंपनी आहे तिथे डिव्हायसेस फॉर रेस्पायरेटरी सिस्टम. तिसरी कंपनी आहे ती बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. चौथी कंपनी आहे ती जीन थेरपी. आणि 5वी कंपनी आहे ती एनर्जी. काय आहे, एकदा पहिला धंदा सुरू झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या भेटी होतात आणि माझं आकर्षण म्हणजे कोणी उत्तम जर सायंटिस्ट असेल किंवा टेक्नॉलॉजिस्ट असेल तर मग
अशा माणसांबरोबर बोलणी सुरू होतात. अरे मग ही आयडिया चांगली आहे, हे करता येईल, ते करता येईल, असं करून त्या कंपन्या निर्माण होतात. नाही, हे ऐकायला आम्हाला अतिशय छान वाटतंय आणि एकतर अभिमान सुद्धा वाटतोय की एक भारतीय इथून छोट्याशा गावातून अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन इतकी प्रगती करू शकतोय, याचा खरंच आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे. आपण जेव्हा अमेरिकेतून, आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो आहोत, राजकारण आणि इतर गोष्टी, पण जेव्हा आपण अमेरिकेतून भारताकडे बघता, हम्म, हम्म. तेव्हा तुम्ही जेव्हा गेलात अमेरिकेला तेव्हाचा भारत आणि आताचा भारत याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मी गेलो त्यावेळचा भारत आत्ताच्या भारतापेक्षा बरा होता असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईतले रस्ते तरी त्या मानानं स्वच्छ होते. पोल्युशन कमी होतं. त्यावेळी लाच घेणारे किंवा लाच मागणारे अधिकारी जपून मागत असत, लाजून मागत असत. आता समोरासमोर मागतात आणि तिथे निगोसिएशन्स होतात. हा प्रकार आहे. त्यामुळं त्यावेळी बरीच शहाणी माणसं होती असं मला वाटतं. आता फक्त काय जे नवीन कल्चर म्हणतात ते सगळं चालू आहे. भ्रष्टाचार आणखी वाढलेला आहे. अराजकता वाढलेली आहे. त्यामुळं बघून एक वीट येतो. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाला घेऊन इथे येता, मला वाटतं तो 20 वर्षांचा असेल, हो. तर त्यावेळेला त्याला तुम्ही काय दाखवता भारतातलं, किंवा तुमची दैवत कोण? फार चांगला प्रश्न आहे. सुरुवातीपासून मागे जायचं तर ऑफकोर्स सावरकर, त्याच्या मागे गेलं तर लक्ष्मीबाई, त्याच्या मागे गेलं तर शिवाजी आणि रामदास वगैरे. पण रामदास संत होते, ज्ञानी होते. आणि माझ्या मुलाला ज्यावेळी मी इकडे आणतो त्यावेळी ज्या परिस्थितीतनं मी गेलो त्या परिस्थितीतनं तो जाण्याची गरज नाही. त्यामुळं पुढच्या आयुष्याची त्याची तयारी करण्यासाठी जे शिक्षण त्याला पाहिजे ते एक वेगळं शिक्षण आहे. कारण त्याच्या हातात सूत्र असतील, त्याच्या हातात रिसोर्सेस असतील, त्याच्या हातात संपत्ती असेल, तर ती कशी बाळगायची याचं शिक्षण. म्हणून लहानपणापासून मी त्याला शिवाजीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. भारतात ब्रिटिशांचं राज्य, ब्रिटिशांबद्दल किंवा त्यांच्या विरुद्ध लढणारे लोक याबद्दल गोष्टी सांगितल्या. आणि इथे ज्यावेळी आलो तर प्रत्येक वेळी त्याला मी कुठला तरी शिवाजीचा किल्ला म्हणा दाखवायला घेऊन जात होतो. आणि ज्यावेळी किल्ला दाखवतो त्यावेळी तिथे घडलेला इतिहास सुद्धा सांगत होतो. आणि ह्याची कारणं काय, तर ज्यावेळी हा धंदा हातात घेईल, धंद्याची सूत्र हातात घेईल, त्यावेळी डिसिजन्स घ्यायला लागतात, राजासारखे घ्यायला लागतात. शिवाजी जरी 300-400 वर्षी असेल, तर 400 वर्ष पूर्वी असला तरी स्ट्रॅटेजीज बदलत नाहीत. राजा म्हणून कसं वागावं हे विचार बदलत नाहीत. शस्त्र जरी बदलली तरी युद्ध तशीच खेळावी लागतात. आणि स्वातंत्र्य काय, व्यक्ती स्वातंत्र्य काय, हे जर समजायचं असेल तर, आणि आत्ताच्या वेळी किंवा आत्ताच्या काळात जर समजायचं असेल तर त्याला सावरकरच समजले पाहिजेत. म्हणून सावरकर. आणि लहानपणापासून माझे वडील मला सांगत, जो बर्नार्ड शॉचा कोट आहे, ट्राय टू गेट व्हॉट यू लाईक अदरवाइज विल बी फोर्स्ड टू लाईक व्हॉट यू गेट. त्याला मी प्रत्येक वेळी सांगितलं, आणि अर्थात माझ्या एम्प्लॉईजना असं सांगतो की गुड पीपल ट्राय टू बी द बेस्ट दे कॅन बी.
ग्रेट पीपल ट्राय टू बी द बेस्ट देअर कॅन बी. आणि या लोकांनी, अर्थात तुम्हाला जर एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर तुम्हाला इतिहासातच बघावे लागतात की सावरकर सारखा माणूस ब्रिटिशांना हलवू शकतो आणि हे पैशाने होत नाही. शिवाजीचं साम्राज्य जेमतेम 1.5-2 जिल्ह्या एवढंच होतं. शहाजीची जहागिरी त्याच्या कितीतरी पट होती, पण आपण शिवाजीचं का नाव घेतो हे कळण्यासाठी त्याला इतिहास समजायची गरज आहे, ज्याचा तुम्हाला पुढे वापर होईल. कारण धंद्यात तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे असतात, निर्णय घ्यायचे असतात, ज्यावेळी तुमच्या समोर डेटा नसतो आणि त्यावेळी तुमचं कॅरेक्टर काय आहे, करेज काय कशासाठी लागतं, आणि तुमचं फॉरवर्ड थिंकिंग हे कुठून येतं हे शिकवून येत नाही. तर ते समजण्यासाठी ज्यावेळी मी त्याला इकडे घेऊन येतो त्यावेळी प्रत्येक वेळी त्याला कुठचं तरी मी ठिकाण दाखवायला घेऊन जातो. मजेसाठी नव्हे, त्यात मजा असते, पण त्याला पुढे काय व्हायचंय. अर्थात शिवाजी का घडला तर जिजाबाईमुळे घडला. ती त्याला लहानपणापासून सांगत होती की अमुक करायचं असतं. माझ्या वडिलांनी जे माझ्यासाठी केलं की सामान्य राहू नकोस, 4 चौघांसारखं राहण्यात काही अर्थ नाही, काहीतरी केलं पाहिजे, जे तुला आवडेल ते करत जा आणि त्यात तू पुढे जा. अर्थात तेच माझ्या मुलाला मी शिकवतो. आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला, तर अमेरिकेत राहून तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आठवावेसे वाटतात. आज दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की ब्रिटिशांना सावरकर जास्ती समजले होते, पण आज आम्ही भारतीय त्यांना समजू शकत नाही आहोत. काय वाटतं आपल्याला सावरकरांबद्दल, की ते आजही रिलेव्हंट आहेत असं आपल्याला वाटतं का? काय वाटतं? अत्यंत वाईट वाटतं. रेलेव्हंट आजही आहेत, पुढची 1000 वर्षेसुद्धा असतील. कारण व्यक्तिसात स्वातंत्र्य will always be relevant as long as humanity survives. आणि एक अमेरिकन म्हणून पॅट्रिक हेनरी म्हणाला, गिव्ह मी लिबर्टी और गिव्ह मी डेथ. सावरकर म्हणाले, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. इथे सावरकरांची बदनामी होते. त्यामुळं इथल्या लोकांना स्वातंत्र्य हा शब्दच कळलेला नाही आहे, आणि जोपर्यंत तो शब्द कळत नाही तोपर्यंत भारत विकसित देश होऊ शकणार नाही. सावरकर समजणं साधी गोष्ट नाही आहे. आणि अमेरिकेत जर सावरकर असते तर त्यांचा केवढा मान झाला असता, कारण त्यांना अमेरिका समजली होती. म्हणून सावरकर रेलेव्हंट. आणि ज्या ज्या वेळी धंद्यात मला पराभव स्वीकारावे लागले आणि समोर दिसत होतं की आता ह्याच्यातनं काही वाट निघणार नाही, त्यावेळी प्रत्येक वेळी मी सावरकरांचा विचार केला आणि त्यातून स्फूर्ती मिळाली की हे कशासाठी आहे, ते तर माझ्या स्वातंत्र्यासाठी आहे, माझ्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी आहे, माझ्या फायनान्शियल स्वातंत्र्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. म्हणून सावरकर महत्त्वाचे. तुम्ही त्यांचे विचार बघा आणि तुम्हाला वाटेल की सावरकर बऱ्याच लोकांना कळले नाहीत. मी म्हणतो तिथे एक पंतप्रधान नक्की आहे ज्यांना सावरकर कळले. तुम्हाला वाटेल ते BJP असेल, नाही. माझ्या मते इंदिरा गांधीला सावरकर कळले, आणि याची कारणं तुम्हाला सांगतो मी. तुम्ही नेहरूंच्या पॉलिसीज बघा, इंदिरा गांधीच्या पॉलिसीज बघा. मदनलाल धिंगराच्या अस्थी इंदिरा गांधीनं परत आणल्या.
इंदिरा गांधींनी अणुशक्ती भारताला दिली. 74 साली अणुस्फोट घडवला. आणि एक फार महत्त्वाची गोष्ट, 66 साली मला वाटतं कराची बंदर वगैरे सगळ्याचा कब्जा घेऊन भारतीय सेना कराचीपर्यंत पोचली होती. त्यावेळी सावरकर म्हणाले की भारतीय जवानांनी रक्तांच्या नद्या सांडून मिळवलेली जमीन शाईच्या एका फटकाऱ्यात शास्त्री पाकिस्तानला परत देतील. आणि तेच झालं. 71 साली इंदिरा गांधी डिमांडेड फुल सरेंडर. फील्ड मार्शल मानेकशॉ ज्यांच्यावर नेहरूंनी इन्व्हेस्टिगेशन लावली होती, ते इंदिरा गांधीच्या बरेच जवळचे होते आणि इंदिरा गांधींनी त्यांचा शब्द मानला. इंदिरा गांधींनी सावरकर स्मारकाला स्वतःच्या खाजगीतून पैसे दिले होते असं मी ऐकलं. इंदिरा गांधींनी भारताला मिलिटरीली अत्यंत ताकदवान बनवलं, जी सावरकरांची इच्छा होती. भारतातून आज अनेक तरुण अमेरिकेमध्ये जात आहेत. आज आपण तिथे अनेक वर्ष आहात आणि अतिशय यशस्वी झालेले आहात. तर अजूनही जी मुलं भारतातून जाणार आहेत त्यांना आपण एक काय मंत्र द्याल? भारतात परत येण्याचा विचार करू नका. अमेरिकेत जाऊन तिथली सिस्टीम बघा, तिथल्या व्हॅल्यूज बघा, तुमच्या रीती रूढी यांना कल्चर समजू नका. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घ्या. स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, फायनान्शियल स्वातंत्र्य हे जर समजलं तर तुम्हाला जर भारत सेवा करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. अमेरिका चांगली म्हणजे भारत वाईट किंवा भारत चांगला म्हणजे अमेरिका वाईट असा अर्थ होत नाही. तुम्ही हे खूप छान सांगितलं की अमेरिकेत राहून सुद्धा भारताची सेवा करता येऊ शकते. आज आपण आम्हाला खूप वेळ दिलात आणि आपल्या अतिशय छान गप्पा झाल्या. त्याच्याबद्दल हिंदुस्तान पोस्टच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.